बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। $25,000ची लाच घेणारा खासगी सल्लागार अभियंता एसीबीच्या जाळ्यात। प्रलंबित मागण्यांसाठी 13 सप्टेंबर पासून एसटीची चाके पुन्हा थांबणार। शिक्षकांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व अशैक्षणिक कामांपासून मुक्तता करण्यात यावी, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। धुळ्यातील विविध मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी। न्याळोद येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात हरिभक्त परायण राजेंद्र महाराज कासोदेकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न। दिव्यांगांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, आमदार बच्चू कडू। धुळ्यातील नाशिककर परिवाराकडून बासरी वादनाचा कार्यक्रम साजरा। धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांच्याकडून महाप्रसादाचं वाटप। धुळे तालुक्यातील न्याळोद येथे संगीतमय रामायण कथेला न्याळोदकरांचा उत्तम प्रतिसाद। धुळे शहरातील श्री छत्रपती न्यूरो ट्रॉमा अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुविधांसंदर्भात पत्रकार परिषद संपन्न। लोककलेचा उपयोग जनजागृतीसाठी करावा, खासदार डॉक्टर सुभाष भामरेंचे प्रतिपादन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। अवधान एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातून भूखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी नकाशा मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडून 25,000 रुपयांची लाच मागत ती स्वीकारणारा लाचखोर खासगी सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी वय 36 याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। अवधान एमआयडीसी कार्यालयाजवळ बुधवारी ही कारवाई करण्यात आली। अवधान एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाजवळ बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली। लाचखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे। तक्रारदार यांचा एमआयडीसीमध्ये भूखंड आहे, त्यावर त्यांना अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी नकाशा मंजूर करून घ्यावयाचा होता। तो दीर्घ कालावधीपासून मंजूर झालेला नव्हता। यासाठी ते आज एमआयडीसी कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता यांच्या भेटीसाठी गेले होते। यावेळी कार्यकारी अभियंत्याऐवजी तक्रारदार यांची सल्लागार अभियंता यांच्याशी भेट झाली। आपली या कार्यालयात ओळख असून 25,000 रुपये दिल्यास नकाशा मंजूर करून देतो असं त्यांनी सांगितलं। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली। पडताळणीसाठी सापळा लावण्यात आला। यावेळी लाचखोर सल्लागार अभियंता हा तक्रारदारांकडून या कामासाठी लाच मागताना व स्वीकारताना रंगेहात सापडला। त्याला ताब्यात घेतले असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मनजित सिंग चव्हाण, रुपाली खांडवी, राजन कदम, शरद काटके, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणातील तक्रारदार यांची धुळे एमआयडीसी या ठिकाणी एक प्लॉट आहे आणि त्या प्लॉटवर त्यांना वाढीव बांधकाम करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांच्याकडे अर्ज सादर केलेला होता। त्या अनुषंगाने यातील जे तक्रारदार आहेत हे कन्सल्टंट इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात आणि त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्यावर त्यांचा जो त्या ठिकाणी ओळखीचा प्रभाव वापरून ते काम करून देण्यासाठी एमआयडीसीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकरिता 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती। त्या अनुषंगाने ज्यावेळेला एसीबी पथकाने या तक्रारीची पडताळणी केली त्यावेळेला या तक्रारदारांनी अहमद वफा अन्सारी कन्सल्टंट इंजिनियर खाजगी व्यवसाय करतात त्यांनी 25,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं। त्याप्रमाणे आम्ही ज्यावेळेला सापळा कारवाई केली त्यात 25,000 रुपये लाचेची रक्कम एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकरिता वफा अन्सारी यांनी स्वीकारली। तेव्हा त्यांना एसीबीच्या पथकाने रेड हँड पकडलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7
प्रमाणे मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध प्रकारच्या 29 आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी 13 सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। परिणामी यामुळे लाल परीची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली। या संदर्भाचं वृत्त आज देखील प्रसारित झालंय। तर या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश धुळ्यासह राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना देण्यात आले आहे। गेल्या वर्षी विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते। यावेळी महामंडळाने अनेक मागण्या मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता। मात्र मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्यापही एसटी महामंडळाने केलेली नाही। त्यामुळे मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी 13 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे। तत्पूर्वी 11 व 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहे। जर या 2 दिवसात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहे। जर या 2 दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी बोलवलं नाही तर 13 सप्टेंबर पासून राज्यभरात कामगार संघटनेतर्फे उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। शिक्षकांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO व अशैक्षणिक कामांपासून मुक्तता करण्यात यावी अशी मागणी धुळे महानगर व ग्रामीण माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन आणि शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली। प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे। शिक्षकांच्या सेवा कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी असू नयेत असे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009 मधील कलम 27 मध्ये नमूद केले आहे। परंतु तरी शिक्षकांना अशैक्षणिक कामे करण्यास भाग पाडले जाते। जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाच्या यंत्रणेने BLO म्हणून जबाबदारी दिल्याने शिक्षकांना मतदार यादी अद्ययावत करून निवडणुकीशी संबंधित विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहे। याशिवाय अन्य अशैक्षणिक कामांचा भारही शिक्षकांवर टाकला जातो। शिक्षक भरती नसल्यामुळे मुळातच शिक्षक यांची संख्या कमी आहे, तो देखील भार शिक्षकांवर पडतो। शिक्षकांना BLO म्हणून काम करण्याची सक्ती करण्यात येऊ नये, तसेच काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। मात्र तरी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा बळजबरीने आणि लोकप्रतिनिधी कायद्याचा अनाकलनीय धाक दाखवून BLOसह अन्य सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांचा सर्रास वापर करत आहे। तरी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावणे, मुद्दाम त्रास देणे, कायद्याचा धाक व नोकरीतून बडतर्फ करण्याची धमकी यामुळे शिक्षक त्रस्त झाले असून त्यांना मानसिक त्रास देण्याचा उपद्रव सुरू आहे। तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची अशैक्षणिक कामांपासून मुक्तता करावी व आपल्या तहसील कार्यालयाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसा त्वरित मागे घेण्यात याव्या अशी विनंती प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी राज्य सहकार्यवाहक संजय पवार, दिलीप पाटील, VT गवळे, SK चौधरी, SM पाटील, DJ मराठे, निशांत रंधे, KS पाटील, KD बच्चाव, MB मोरे, KH बोरसे, लतीफ देशमुख, JB सोनवणे, अजय भदाणे, उदय तोरवणे, हर्षल पवार, संतीश देशले, संजय पाटील, BR अहिरे, नरेंद्र भांबरे, समीर जावरे, चेतन पाटील, KK नांद्रे, जयेश खैरनार, शीतल कापुरे, पंकज सूर्यवंशी, मंगला बडगुजर, वर्षा भांबरे, विकास सोनवणे, युसुफ अन्सारी, अतिक अन्सारी, साबिर शेख पठाण, गुलाबराव बोरसे, गुलाबराव वाघ, NU पाटील, जगदीश परदेशी, श्याम पाटील, राजेंद्र सोनवणे, योगेश संदानशिव, सीमा डोंगरे, मिलिंद पाटील, सुधाकर पाटील, सिटी पाटील, सचिन मोरे, SS बाविस्कर, अशफाक अन्सारी, सुलेमान युनुस, जया सावंत, रणजित शिंदे, भरत पाटील, किरण साळुंके, दिलीप T पाटील, राजेंद्र मगर, सुनील देसले आणि धुळे जिल्हा ग्रामीण व महानगर माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन आणि शिक्षक लोकशाही आघाडी TDFचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। नमस्कार, मी दिलीप पाटील, धुळे महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह। आज आम्ही आदरणीय आणि जिल्हाधिकारी महोदय यांना आपल्या धुळे जिल्ह्यातील BLO कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आणि काय जे अनेक प्रकारे मानसिक त्रास दिला जातोय
आणि तो कमी व्हावा या उद्देशाने आदरणीय साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो. साहेबांची भेट घेतली. साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद जरी दिला नसेल तरी त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमची विनंती एवढीच आहे की धुळे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यासाठी आमची एक आर्त हाक आहे आणि ती आम्ही साहेबांपर्यंत पोहोचवली की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या. विद्यार्थ्यांना शिकवू द्या म्हणजेच गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला प्रयत्न करू द्या एवढीच आमची मागणी आहे. आणि ही मागणी आदरणीय महोदय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत ती पूर्ण व्हावी अशी आमची माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. धुळे शहरातील विविध मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बुधवारी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. धुळे शहरातील विविध मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच भजन संध्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील गल्ली नंबर 2 मधील श्री राधाकृष्ण मंदिरात वासुदेव भगवान बाळकृष्णाला कंसाच्या तावडीतून वाचवत यमुना पार करत गोकुळात नेत असतानाचा देखावा सादर करण्यात आला होता. हा देखावा सर्वांसाठी आकर्षक ठरला. धुळे तालुक्यातील नेहळद येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल मंदिराचा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. सप्ताहाचा काल 3रा दिवस असल्याने रात्री 8 वाजता हरिभक्त परायण राजेंद्र महाराज कासोदेकर यांच्या जाहीर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नेहळद येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात रोज रात्री 8 ते 11 पर्यंत कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय. 7 दिवस चालणाऱ्या कीर्तनाचं आयोजन गावातील पापालाल उत्तम पवार यांनी केलंय. तर सप्ताहाचं आयोजन गावातीलच रवींद्र सुभाष रोकडे यांनी केलंय. काल रात्री 8 ते 11 वाजेदरम्यान हरिभक्त परायण राजेंद्र महाराज कासोदेकर चाळीसगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कीर्तन सप्ताहाला नेहळोदकरांचा उत्तम असा प्रतिसाद लाभत आहे. हंसराज वाघ, नेहळोद प्रतिनिधी. दिव्यांगांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून व माहिती घेऊन आगामी 3 महिन्यांच्या काळात दिव्यांगांच्या 11 योजना धुळे जिल्ह्यात राबवण्यात येणार असे आश्वासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी धुळ्यात दिले. आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की मिशन संवेदना उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाभरातील प्रत्येक गावातील दिव्यांगांचे येत्या 3 महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना 11 प्रकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल. दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असूनही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यांना साथ दिल्यास ते चांगले यश संपादन करू शकतील. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांगांसाठी 5% निधी खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांच्या हितासाठी निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे जगातील व देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात राज्य शासनाने स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेत असून येत्या काळात दिव्यांगांसाठी घरकुल योजना राबवण्याचा मानस त्यांनी सांगितला. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, या कार्यक्रमात 5300 लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात येणार असून
येथे येणाऱ्या दिव्यांगांचे विविध योजनेचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे। दिव्यांगांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आजपासून मिशन संवेदना हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापौर प्रतिभा चौधरी तसेच माजी सभापती अरविंद जाधव यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले। धुळ्यातील स्वर्गीय संजय नाशिककर व स्मिता नाशिककर यांच्या 35व्या स्मृती दिनानिमित्त शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिराशेजारी बासरी वादनाचा कृष्णाष्टमी पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। धुळे शहरातील प्रभू श्रीराम मंदिर आग्रा रोड या ठिकाणी दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी पहाटे 6 वाजता बासरी वादनाचा कृष्णाष्टमी पहाट कार्यक्रम घेण्यात आला। सदर कार्यक्रमाचं आयोजन नाशिककर परिवार व श्री प्रभू श्रीरामाच्या दारी करूया कृष्णाष्टमी साजरी हे ब्रीदवाक्य घेत श्रीराम मंदिर संस्थान व नाशिककर ज्वेलर्स यांच्या वतीने करण्यात आलं। तरी या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर शेखरजी रुद्र, अजय नाशिककर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुप्रसिद्ध बासुरी वादक श्री पंडित विवेक सोनार यांचे शिष्य मनोज गुरव नाशिक यांनी या ठिकाणी सर्व नागरिक जनतेला बासरी प्रेमींना या ठिकाणी मंत्रमुग्ध केले। या बासरी वादन कार्यक्रमाप्रसंगी सहयोगी कलावंत गौरव काळंगे, कीबोर्ड धीरज वाघ, गिटार वीरेंद्र सैंदाने, ऑक्टोपड भूषण गुरव, तबला ध्वनी संयोजन शेखर सावंत, आशिष महाजन यांचे सहकार्य लाभले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक जगदीशदादा देवपूरकर यांनी केले। श्रीराम मंदिर आग्रा रोड ट्रस्ट अध्यक्ष अभय नाशिककर, श्रीराम मंदिराचं यावर्षी परत जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। पूर्ण कलर काम श्री गणेश जाधव यांनी केलेलं आहे। त्या कामाच्या पूर्णत्वामुळे एक छोटा कार्यक्रम करावा असं मनात आलं आणि कृष्ण जन्माचे पण श्रीकृष्ण जन्माष्टमी बरोबरच होती, त्यामुळे बासरी वादनाचा कार्यक्रम ठेवावा असं मनात आलं आणि नाशिकचे सुप्रसिद्ध बासरी वादक पंडित विवेक सोनार यांचे शिष्य मनोज गुरव यांचा कार्यक्रम आयोजित आम्ही इथे केलेला आहे। सर्व धुळेकर नागरिकांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि सर्वांचं अभिनंदन। धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांच्या वतीने श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर महादेव व नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। त्यानिमित्ताने काल महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। शहरातील साई बालाजी दत्त कॉलनी देवपूर धुळे येथे सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांनी श्रावण मासाचं औचित्य साधून महादेव नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन केलंय। त्या पार्श्वभूमीवर दिनांक 5 ते 7 सप्टेंबर 2023 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। काल दिनांक 6 सप्टेंबर रोजी गणपती पूजन, पुण्यवाचन, श्राद्ध मूर्ती, जलाधिवास, ग्रहयज्ञ, होम हवन, आरती आदी धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले। तसेच यावेळी महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय रामायण कथेत प्रख्यात कथाकार परमपूज्य पंडित शिवप्रसाद शर्मा यांनी निरूपण केलेल्या रामायण कथेमुळे न्याहळोदकर मंत्रमुग्ध झाले। कथेचा 3रा दिवस असल्यामुळे भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। न्याहळोद गावात श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। त्यानिमित्ताने दुपारी 2 ते 6 वाजेदरम्यान प्रख्यात कथाकार परमपूज्य पंडित शिवप्रसादजी शर्मा यांच्या रामायण कथेचं आयोजन तर रात्री 8 ते 11 पर्यंत कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दुपारी होणाऱ्या रामायण कथेत परमपूज्य पंडित शिवप्रसादजी शर्मा हे कथेचं निरूपण करत आहे। कथा ऐकण्यासाठी गावातील भाविकांसह परिसरातील भाविक उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आहेत। कारण क्या है? बाबा तुलसीदास कहते हैं, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो। हे भवानी शंकर, मैं तुम्हें वंदन करता हूँ। क्यों? क्योंकि आप श्रद्धा और विश्वास के रूप प्रतीक हो। श्रद्धा विश्वास रूपिणो, इस शब्द में श्रद्धा तो माँ पार्वती है और विश्वास महादेव है। अर्थात जब तक मन पूर्ण रूप से विश्वास से नहीं भरा हो और उस विश्वास से जब तक पूर्ण रूप से श्रद्धा नहीं हो तब तक राम प्राप्त हो ही नहीं सकते। इसलिए प्रथम सीढ़ी है राम को प्राप्त करने की महादेव। पूर्ण विश्वास होना चाहिए, अधूरा विश्वास नहीं। हम लोगों को भगवान के प्रति पूर्ण विश्वास कभी नहीं होता। हम अपने ऊपरी मन से कहते हैं कि तो सर्व करूंगी, कशाला चिंता करता,
यहाँ तक कि ज्ञान देने वाले को भी पूर्ण भरोसा नहीं होता है। धुळे शहरातील श्री छत्रपती न्यूरो ट्रॉमा अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्य सेवेसंदर्भात आज नावारूपाला येत आहे। या हॉस्पिटलच्या कार्याची महती लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचावी यासाठी हॉस्पिटलच्या सांधेरोपण संदर्भात डॉक्टर अमोल खैरनार यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली। श्री छत्रपती न्यूरो ट्रॉमा अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सांधे रोपणासंदर्भात डॉक्टर अमोल खैरनार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। याविषयीची अधिक माहिती अशी की आपल्या धुळे शहरात गेल्या 2 वर्षापासून श्री छत्रपती न्यूरो ट्रॉमा अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्य सेवेत कार्यरत आहे। या हॉस्पिटलमध्ये मेंदू, मणके, सांधेरोपण, किडनी विकार, प्लास्टिक सर्जरी, जनरल मेडिसिन, क्रिटिकल केअर, अतिदक्षता विभाग असून आतापर्यंत यशस्वीपणे सर्व विभाग कार्यरत आहे। या हॉस्पिटलमध्ये कृत्रिम सांधेरोपण हा विभाग उत्कृष्ट काम करत असून आतापर्यंत खुब्याचे व दोन्ही सांध्यांच्या गुडघ्याचे जवळपास 20 ते 25 रुग्णांवर यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। या सर्व शस्त्रक्रिया सांधेरोपण तज्ञ डॉक्टर अमोल खैरनार सर यांनी यशस्वी केल्या आहे। जे आपल्या धुळे नंदुरबार जिल्हा याकरिता नाशिक, मुंबई, पुण्यातील डॉक्टर्स येऊन त्या शस्त्रक्रिया करतात। डॉक्टर खैरनार हे आपल्या धुळे जिल्ह्यातील भूमिपुत्र असून त्यांनी कृत्रिम सांधेरोपण या विषयात जर्मनीतून प्रावीण्य प्राप्त केले आहे। त्या संदर्भात आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी 11 वाजता श्री छत्रपती हॉस्पिटल नाकाने रोड देवपूर धुळे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेला अनुभवी डॉक्टर व नर्सेस तसेच डॉक्टर रोहन नेवाडकर, डॉक्टर अमोल खैरनार, डॉक्टर विजय कुमार, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर भूपेश पाटील, डॉक्टर महेंद्र गिरासे, डॉक्टर भरत राजपूत आदी सर्व स्टाफ उपस्थित होता। विभाग, स्पाइन सर्जरी विभाग, फ्रॅक्चर मॅनेजमेंट, जॉइंट रिप्लेसमेंट, प्लास्टिक सर्जरी तसेच कॉस्मेटिक सर्जरी व विविध प्रकारच्या गंभीर आजारांवर ICU उपचार होत असतो। गेल्या 2 वर्षांमध्ये हजाराहून अधिक रुग्णांवर आपल्या हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्रेन सर्जरीज, स्पाइन सर्जरीज, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीज, फ्रॅक्चर सर्जरीज आणि कॉस्मेटिक सर्जरीज या आहेत। तसेच अतिशय गंभीर डायबिटीज जो अनकंट्रोल्ड असतो किंवा किडनी फेल्युअर आहे, टिटॅनस आहे, पॉइझनिंग आहे, अशा वेगवेगळ्या मेडिकल आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आपल्या हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे उपचार केले जात असतात। या हॉस्पिटलच्या रूपरेषेनंतर मी जॉइंट रिप्लेसमेंट या विषयाकडे वळतो। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांसाठी मी माझी ओळख करून देतो। मी डॉक्टर अमोल खैरनार। खानदेश लोक कलावंतांची खाण आहे। या सर्व लोक कलावंतांनी आपल्या लोककलेचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व जागृतीसाठी करावा। अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सशक्तीकरण आदी अनेक सामाजिक समस्या लोककलेच्या माध्यमातून दूर करता येतील असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केले। शांताराम मानसिंग चौहान प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धुळे आयोजित पद्मश्री शाहीर साबळे राज्यस्तरीय लोकगीत स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्र भूषण पद्मश्री शाहीर साबळे जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित लोकगीत स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव, ज्येष्ठ नगरसेवक हिरामन गवळी, शरद चौधरी, आनंद लोंढे, अप्पा खताळ, पारिजात चव्हाण, नाना गोपाळ, श्रावण वाणी, चंद्रशेखर पाटील, राजू नाना चौधरी, जगदीश देवपूरकर, अनिल जगताप, पपिता जोशी, रवींद्र महाराज चौधरी आदी उपस्थित होते। छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर पारोळा रोड येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत धुळे, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील सुमारे 70 कलावंतांनी सहभाग घेतला। प्रथम क्रमांकाचं स्वर्गीय मालतीबाई शांताराम चव्हाण स्मरणार्थ रोख 11,000 रुपयाचं पारितोषिक साहेबराव शंकर पाटील शिरधाणे व शोभाबाई एकनाथ माळी शिंदखेडा यांना विभागून देण्यात आलं। द्वितीय क्रमांकाचं स्वर्गीय वेणुबाई मंगा जगताप स्मरणार्थ रोख 7,000 रुपयांचं पारितोषिक सुधाकर महाराज जैताणे व यश निकोम शिरपूर यांना विभागून देण्यात आलं। तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस स्वर्गीय वासुदेव गोविंद जोशी स्मरणार्थ रोख 3,000 रुपयांचं पारितोषिक कोमल कोठवदे पुणे व महंत सचिन भोंगे शिरपूर यांना देण्यात आलं। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।
25,000ची लाच घेणारा खासगी सल्लागार अभियंता एसीबीच्या जाळ्यात. प्रलंबित मागण्यांसाठी 13 सप्टेंबर पासून एसटीची चाके पुन्हा थांबणार. शिक्षकांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व अशैक्षणिक कामांपासून मुक्तता करण्यात यावी, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. धुळ्यातील विविध मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. न्याळोद येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात हरिभक्त परायण राजेंद्र महाराज कासोदेकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न. दिव्यांगांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, आमदार बच्चू कडू. धुळ्यातील नाशिककर परिवाराकडून बासरी वादनाचा कार्यक्रम साजरा. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांच्याकडून महाप्रसादाचं वाटप. धुळे तालुक्यातील न्याळोद येथे संगीतमय रामायण कथेला न्याळोदकरांचा उत्तम प्रतिसाद. धुळे शहरातील श्री छत्रपती न्यूरो ट्रॉमा अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुविधांसंदर्भात पत्रकार परिषद संपन्न. लोककलेचा उपयोग जनजागृतीसाठी करावा, खासदार डॉक्टर सुभाष भामरेंचे प्रतिपादन. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.